दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। बीडी भालेकर मैदान या ठिकाणापासून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। निफाडमधील छत्रपती क्रांतीवीर सेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नवनाथ वैराळ यांनी देखील पाठिंबा दिला। याबाबत त्यांच्याशी सविस्तर बातचीत केली आहे दक्ष पोलीस न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश दुर्वे यांनी। विकास आघाडी असो महायुतीचा अर्ज भरला गेला मोठ्या शक्ती प्रदर्शनासाठी। त्याचबरोबर आज बीडी भालेकर मैदान येथे महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने खरं तर वंचित म्हणून आता उमेदवारी अर्ज करून बहुत थोड्याच वेळात भरतील। या ठिकाणी आपण बघू शकतो महिलांच्या डोक्यावर एक टोपी आहे वंचित बहुजन आघाडी। आपण जर फलक बघू शकतो, या ठिकाणी जर फलक बघू शकतो क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य या ठिकाणी बघू शकतो। वंचित बहुजन आघाडीचे नाशिक लोकसभेचे 2024चे उमेदवार महिलांच्या मोठ्या संख्येने काय तुमच्या मागण्या आज काय उमेदवारी अर्ज भरणार काय सांगणार? भाऊंचे एकच ध्येय आहे की आपल्या नाशिकचा विकास व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज भाऊ उमेदवारी अर्ज भरत आहे। आणि आम्ही सगळे महिला पदाधिकारी भाऊंच्या बरोबर आहे, काही की आम्ही छावाबरोबर आता वंचितचे पण पदाधिकारी आहोत। असा विचार करून आम्ही एकच ध्येय आहे की नाशिकचा विकास आणि ह्याच्यासाठीच आपण उमेदवार आहे। वंचित बहुजन आघाडीचा आज आम्ही वंचित बहुजन आघाडी करण भाऊ गायकर यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेलो आहे आणि आमचा निश्चय तोच आहे की करण भाऊला प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे। काय सांगाल? चालू कॅमेरा जरा काय सांगाल? आपल्या देखील आता पदाधिकारी काय सांगाल, काय बोलाल तुम्ही? बोला। नाशिकमधून जे आहेत आता करण भाऊ साहेब जे आहेत तर वंचितांचा आवाज उठवण्यासाठी करण भाऊ साहेब गायकर हे परफेक्ट नेतृत्व आहे आणि 1001% ते निवडून येतात। आपला खासदार कैसा हो, अर्ज उमेदवारी अर्ज भरला नाही तरी देखील महिलांमध्ये आत्मविश्वास करून भाऊच निवडून येतील असा देखील दावा करत आहे। दक्ष पोलीस न्यूजसाठी